नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं त्यांना आता पश्चातापाची वेळ येईल. चला तर मग. कधी ना कधी आपण सर्वांनी तो वेदनादायक क्षण अनुभवला आहे, जेव्हा कुणी आपल्याला किंमत देत नाही, अस्तित्वाची कदर करत नाही. जेव्हा आपण कोणासाठी सर्व काही अर्पण करतो, आपल्या भावना, आपला वेळ, आपली ऊर्जा, पण त्याच्या बदल्यात आपल्याला फक्त दुर्लक्षित केलं जातं. जेव्हा कोणी आपल्याला हलक्यात घेतं, आपली किंमत कमी करतो, तेव्हा आतमध्ये काहीतरी तुटल्यासारखं वाटतं. पण खरंच आपण इतके निरर्थक आहोत का, की लोक आपल्याला कमी का समजतात? कारण कदाचित आपण त्यांना आपली खरी किंमत कधी समजूच दिली नाही. जर तुम्ही कधी कोणासाठी खूप महत्त्वाचे होता, पण आज त्यांना त्यांचं काहीच वाटत नसेल, तर तुम्हालाही कोणाला तरी हे दाखवायचं असेल की तुमचं अस्तित्व, तुमची उपस्थिती किती महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर. केवळ एक यूट्यूब चॅनल नाही, तर तुमचं आयुष्य बदलवणाऱ्या प्रवासाची सुरुवात आहे. चला तर मग. आज आपण बोलणार आहोत 5 मानसशास्त्रीय पद्धतीबद्दल, ज्याच्याद्वारे तुम्ही कोणालाही तुमच्या मूल्याची जाणीव करून देऊ शकता. या फक्त युक्त्या नाहीत आहेत, तर मानवी मेंदूच्या त्या खोल वास्तव गोष्टी आहेत, ज्या तुम्ही एकदा समजून घेतल्या ना, की लोक तुम्हाला हलक्यात घेणार नाहीत आणि थांबवतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक मुद्दा तुमचं विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. आणि शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी कदाचित आजवर कोणीही तुम्हाला सांगितली नसेल. चला तर मग. पहिला मार्ग म्हणजे स्वतःच्या अनुपस्थितीची जाणीव करून द्या. आपण अनेकदा असं विचार करतो की जर आपण एखाद्याला खूप प्रेम दिलं, त्याची जास्त काळजी घेतली, तर तो आपली जास्त कदर करेल. पण प्रत्यक्षात त्याचं नेमकं उलटं घडतं. मानव स्वभाव असा आहे की जी गोष्ट सतत त्याच्या जवळ असते त्याची किंमत तो विसरतो. आणि हीच आहे मानसशास्त्रीय खरी गोष्ट. अति उपलब्धता मूल्य नष्ट करते. विचार करा, जर कोणी व्यक्ती रोज तुम्हाला मेसेज करत असेल, तुमच्या प्रत्येक बोलण्याला होकार देत असेल आणि प्रत्येक वेळी तुमच्यासाठी हजर राहत असेल, तर तुम्ही त्याची किती कदर कराल? कदाचित फारशी नाही. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही स्वतःला नेहमी उपलब्ध ठेवता, प्रत्येक वेळी संवादाची सुरुवात तुम्हीच करता, तेव्हा समोरच्याला वाटायला लागतं की तुम्ही कायमच त्याच्यासाठी उपलब्ध राहणार. म्हणजेच तुम्ही गॅरंटेड आहात. त्यामुळेच तुमची किंमत त्याच्या डोळ्यात कमी होते. पण जेव्हा तुम्ही अचानक अदृश्य होता, उत्तर देण्यास वेळ घेता, थोडं अंतर निर्माण करता, तेव्हा त्याला तुमची खरी किंमतीची जाणीव होते. लक्षात ठेवा, लोक एखाद्या गोष्टीची कदर तेव्हाच करतात जेव्हा ती गोष्ट हरवण्याची भीती त्याला वाटत असते. आता स्वतःच्या मनात विचार करा, तुमच्या आयुष्यात असा कोण आहे जो तुम्हाला हलक्यात घेतोय? आणि का नाही तुम्ही आता त्याला तुमची अनुपस्थिती जाणीव करून देत? आणि हो, हे तर फक्त पहिलीच पद्धत होती. जर तुम्हाला खरंच कोणाच्या मनात तुमचं स्थान निर्माण करायचं असेल, तर पुढचा मुद्दा तुम्हाला नक्कीच माहिती असायला हवा. दुसरा मार्ग म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा स्तर उंचावणे. जर तुम्हाला कोणाला तुमची खरी किंमतीची जाणीव करून द्यायची असेल, तर फक्त त्याच्या आयुष्यातून गायब होणे पुरेसे नाही. तुम्हाला असा व्यक्ती बनावं लागेल ज्याला गमावण्याची भीती वाटावी. आता विचार करा, एखाद्या व्यक्तीची खरी किंमत कशामुळे ठरते? पैसा, देखणेपणा, प्रसिद्धी नाही. याहीपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व. कल्पना करा, 2 प्रकारचे लोक असतात. एक जो सतत इतरांच्या मागे धावतो, सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, गरजेपेक्षा जास्त चांगलं वागायचा प्रयत्न करतो. आणि दुसरा जो स्वतःचं एक वेगळं ठसठसीत व्यक्तिमत्व जपतो, ज्याला लोक दुर्लक्ष करूच शकत नाही
आता तुम्हीच सांगा, कोण जास्त किमतीचा वाटेल? अर्थातच दुसरा. म्हणजेच तो स्वतःला एक हाय व्हॅल्यू व्यक्ती बनवा. जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व भक्कम असेल, जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी हापापलेले दिसणार नाही, जेव्हा तुमच्यात एक वेगळा आत्मविश्वास आणि आकर्षण असेल, तेव्हा लोक आपोआपच तुमच्याकडे खेचले जातील. हे कसं करायचं? तुमच्या कौशल्याचा विकास करा, काहीतरी नवीन शिका, असं काही जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरेल. तुमच्या रूपावर लक्ष द्या. छान दिसणं म्हणजेच फक्त बाह्य सौंदर्य नाही, तर स्वतःला प्रभावी पद्धतीने सादर करण्याची ताकद असते. तुमची बॉडी लँग्वेज सुधारा. चालण्याची, बसण्याची, बोलण्याची शैली तुमची प्रतिमा घडवते. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. असा व्यक्ती बना जो आपल्या आयुष्यात प्रगती करत आहे आणि स्वतःचा विचार, स्वतःच्या आयुष्यात असं कोण आहे ज्याने तुम्हाला हलक्यात घेतलं आणि आता तरी त्याला वाटेल का की तुम्ही अजूनही तितकेच सहज उपलब्ध आहे. आणि हो, जर खरंच तुम्हाला कोणाच्या मनात खोलवर एक छाप सोडायची असेल तर पुढचा मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. त्यातील तिसरा मार्ग म्हणजे स्वतःला त्याची गरज बनवा, पर्याय नाही. जर तुम्हाला कोणाला तुमच्या मूल्याची जाणीव करून द्यायची असेल तर तुम्ही त्याच्या आयुष्यात एक अतिरिक्त पर्याय न राहता एक अपरिहार्य गरज बनायला हवं. म्हणजेच त्याला असं वाटायला हवं की तुमच्याशिवाय त्याचं काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी मिसिंग आहे. आता विचार करा, जेव्हा तुम्ही कोणासाठी गरज बनता तेव्हा तो व्यक्ती तुम्हाला कधीच हलक्यात घेत नाही. पण यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की लोकांना खरं तर गरज असते तर कुठल्या गोष्टीची माहीत आहे? तर त्यांना हवी असते भावनिक साथ, इमोशनल सपोर्ट. लोक त्या व्यक्तीकडे ओढले जातात जो त्याची भावना समजून घेतो. त्यांना हवी असते एक्साइटमेंट आणि ॲडव्हेंचर, जो त्यांच्या आयुष्यात थ्रिल, मजा, वेगळेपणा आणतो. त्या व्यक्तीला ती विसरू शकत नाही. त्यांना हवी असते मदत आणि मार्गदर्शन. प्रत्येकाला असा कोणीतरी हवाच असतो जो योग्य वेळी साथ देईल, योग्य दिशा दाखवेल. आता प्रश्न आहे, तुम्ही त्यांची गरज कसे बनाल? त्यांच्या भावना समजून घ्या, पण स्वतःला पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून करू नका. स्वतःला इतकं चांगलं बनवा की ते तुम्हाला मिस करू लागतील. काहीतरी नवीन कौशल्य शिका. असे काही करा की जे त्यांना इम्प्रेस करेल. प्रत्येक वेळी त्याच्यासाठी सहज उपलब्ध राहू नका. जर तुम्ही कायमच तयार असाल तर तुमची किंमत आपोआपच कमी होईल. तुमच्या आयुष्यात काहीतरी असं करा जे त्यांना विचार करायला भाग पाडेल. एखादं मोठं ध्येय गाठा. एखादं असं काम करा की त्यांना पश्चाताप होईल की त्यांनी तुम्हाला कधी हलक्यात घेतलं होतं. कल्पना करा, जेव्हा त्याच्या आयुष्यात तुमच्याशिवाय सर्व काही फिकं वाटायला लागेल, जेव्हा त्यांना जाणवेल की त्याच्या आनंदात आता तो जुना रंग उरलेलाच नाही, तेव्हा काय ते तुम्हाला दुर्लक्ष करू शकतील? कधीच नाही. आणि आता जर खरंच तुम्हाला कोणाच्या मनात एक गडद छाप सोडायची असेल तर पुढचा मार्ग तुमच्यासाठी खूप शक्तिशाली हत्यार ठरू शकतो. पुढचा मार्ग आहे चौथा मार्ग, स्वतःच्या गैरहजेरीची जाणीव करून द्या. कधी तुम्ही विचार केला आहे का की माणसाच्या एखाद्या व्यक्तीची खरी किंमत कधी कळते? जेव्हा ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून निघून जाते. हो, हे जरी कडवट वाटत असलं तरी ते सत्य आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या आसपास असता, त्यांच्या आयुष्यात सतत उपस्थित असता, तोपर्यंत त्यांना कधीच तुमच्या अनुपस्थितीची उणीव वाटत नाही. आणि म्हणूनच कधीकधी दूर जाणं आवश्यक असतं. पण लक्षात ठेवा, याचा अर्थ असा नाही की अचानक गायब होणं म्हणजे याचं उत्तर आहे. योग्य पद्धतीने, योग्य वेळेस आणि योग्य रीतीने अंतर ठेवणे गरजेचं असते, जेणेकरून तुमची गैरहजेरी त्यांच्या मनात एक शून्यता निर्माण करेल. ही गैरहजेरी एक ताकद कशी बनवायची? हळूहळू कमी दिसायला लागा. अचानक नाही, पण हळूहळू तुमचे मेसेज, कॉल्स, भेटी यांची संख्या कमी करा.
त्यामुळे समोरच्यांच्या लक्षात येईल की काहीतरी बदलत आहे. सोशल मीडियाचा योग्य वापर करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की समोरचा तुम्हाला दुर्लक्षित करतोय, तर त्याला तुमचा आनंद, समाधानी आयुष्य दाखवा. पण त्यात कोणतेही इमोशनल किंवा अहंकारी भाव दाखविणारी पोस्ट टाकू नका. फक्त अशा गोष्टी शेअर करा की ज्या तुम्ही तो विचार करायला लागेल. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. तेव्हा तुम्ही स्वतःला सुधारणं, स्वतःला घडवणं यामध्ये गुंतून राहाल. तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व, तुमची एनर्जी आपोआप आकर्षण बनून समोरच्याला ओढ लागेल. आणि जेव्हा समोरचा पाहिल की तुम्ही त्यांच्याशिवायही आनंदित आहात, समाधानात आहात, तेव्हा त्यांना स्वतःलाच प्रश्न पडेल, मीच का मागे राहिलो आहे? आणि तेव्हा काय घडेल? सर्वात आधी तो जाणू लागेल की तुम्ही बदलले आहात. नंतर त्याला कळेल की त्याच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. आणि मग हळूहळू तो तुमच्या खऱ्या किमतीची जाणीव करू लागेल. एक दिवस असाही येईल की तो स्वतःहून तुमच्याकडे खेचला जाईल. आणि आता खरी गोष्ट, जर तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीला इतकी ताकदवान बनवायची असेल की समोरच्याला अस्वस्थ वाटावी, बेचैन वाटावी, तर अखेरचा मार्ग कोणता असेल तर सर्वात प्रभावी ठरतो. तुम्हाला माहिती करून घ्यायचा आहे तर तो आहे 5वा मार्ग. तुमचे स्वतःचे स्टँडर्ड्स ठरवा आणि नाही म्हणायला शिका. कधी लक्ष दिलंय का की माणसं नेहमी त्यांच्या गोष्टीची कदर करतात ज्या सहजपणे मिळत नाहीत. जर तुम्ही नेहमी समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला होकार देता, प्रत्येक वेळी उपलब्ध असता, तर तुमचं महत्त्व आपोआप कमी होत जातं. आणि म्हणूनच अत्यावश्यक आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं स्टँडर्ड सेट करा आणि नाही म्हणायला शिका. नाही म्हणणं म्हणजे अहंकार नाही आहे, तर ती असते स्वाभिमानाची गोष्ट, सेल्फ रिस्पेक्ट भावना. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला कारणाशिवाय होकार देता, तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला हलक्यात घ्यायला लागते. पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काही मर्यादा आखता, काही गोष्टीसाठी ठामपणे नाही म्हणता, तेव्हा लोक तुम्हाला आणि तुमच्या बोलण्याला अधिक गांभीर्याने घेऊ लागतात. कसे ठरवाल तुमचे स्टँडर्ड्स? प्रत्येक गोष्टीसाठी लगेचच उपलब्ध राहू नका. जर समोरच्याला वाटत असेल की तो जेव्हा हवे तेव्हा तुम्हाला बोलू शकतो, वापरू शकतो, तर त्याला कधीच तुमची किंमत जाणवणार नाही. आणि म्हणून स्वतःला तुम्ही व्हॅल्यू तुमची वाढवा. तुमच्या आवडीनिवडी स्पष्ट ठेवा. जर एखादी गोष्ट तुम्हाला नकोशी वाटते तर ती फक्त दुसऱ्याच्या इच्छेखातर करू नका. तुमचे आयुष्य तुम्ही ठरवल्याप्रमाणे चालायला हवं, दुसऱ्याच्या अपेक्षेनुसार नव्हे. जेव्हा समोरची व्यक्ती पाहिली की तेव्हा स्वतःला सन्मान देता, स्वतःच्या निर्णयावर ठाम राहता, तेव्हा तोही तुमचं महत्त्व समजू लागेल. ठामपणे नाही म्हणणं शिका. लोकांना वाटतं की नाही म्हटलं की नाती तुटतील, पण सत्य हे आहे की जे लोक खरंच तुमची कदर करतात ते तुमच्या सीमांचाही आदर करतील. जर एखादी व्यक्ती फक्त तेव्हाच तुमच्यावर प्रेम करते जेव्हा तुम्ही त्याच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणता, जर ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्यच नाही, आता विचार करा, जेव्हा तुम्ही हे सगळं अंमलात आणाल तेव्हा काय होईल? समोरची व्यक्ती पाहिली की तुम्ही बदललेले आहात, तुम्ही बदललेले आहात हे त्यांच्या लक्षात येईल. तेव्हा आता आधीसारखे कधी उपलब्ध राहिलात नाही. ती व्यक्ती समजून घेईल की तुम्हाला हलक्यात घेणे शक्य नाही आणि मग ती तुमच्या मूल्याची खरी जाणीव करू लागेल. कारण आता तुम्हाला मिळवणं इतकं सोपं राहिलेलं नाही. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत इतकी उंच केली आहे तेव्हा समोरच्या व्यक्तीला कसं भाग पाडाल की तो स्वतःहून तुम्हाला पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करेल? तुम्हाला ती शेवटची ट्रिक जाणून घ्यायची आहे. तर चला तर मग 6वा मार्ग, स्वतःच्या गैरहजेरीची ताकद ओळखा. कधी ऐकलत का? एखाद्याची किंमत त्याच्या अनुपस्थितीत समजते. ही ओळख बहुतेकांनी ऐकली असेल, पण खरंच तुम्ही त्याचा अनुभव घेतलाय का? जेव्हा तुम्ही नेहमी कोणासाठी सहज उपलब्ध असता तेव्हा समोरची व्यक्ती
तुमचं अस्तित्व गृहीत धरू लागते. पण जेव्हा तुम्ही अचानक थोडं दूर व्हायला लागता तेव्हा त्याला उमगत जातं की तिच्या आयुष्यात तुम्ही किती महत्त्वाचे होता. इथे मानसशास्त्रीय तत्वाचा उपयोग करा. मानसशास्त्र सांगते की माणूस त्याच गोष्टीकडे सर्वाधिक आकृष्ट होतो जी सहज उपलब्ध नसते. जेव्हा तुम्ही तुमची गैरहजेरी योग्य पद्धतीने वापराल तेव्हा समोरची व्यक्ती तुमची उणीव तीव्रतेने जाणू लागेल आणि तिला विचार करावा लागेल की मी या व्यक्तीला हलक्यात घेतलं का घेतलं. कसं बनवाल गैरहजेरीला ताकद? तर अचानक पूर्णपणे गायब होऊ नका. हळूहळू स्वतःचं अस्तित्व कमी करा. जर तुम्ही एकदम सगळं बंद केलं तर समोरच्याला लगेच कळेल की तुम्ही ड्रामा करताय. पण जर तुम्ही हळूहळू संवाद कमी केला, मुलाखती, कॉल्स, मेसेजेस कमी केले तर समोरची व्यक्ती गोंधळेल आणि तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करेल. सोशल मीडियाच्या हुशारीने वापर करा. फक्त गायब होऊन बसू नका. तुमचं आयुष्य एन्जॉय करताय हे दाखवा, पण थेट कोणत्याही संकेताशिवाय नवीन लोकांना भेटा, नवीन अनुभव घ्या. जर तुम्ही असंच गायब झाला आणि गप्प बसला तर समोरच्याला काहीच फरक पडणार नाही. पण जर तुम्ही सोशल मीडियावर तुमचं उजळतं आयुष्य दाखवलं तर त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतील की हा माझ्याशिवाय जास्त खुश आहे का. रिस्पॉन्स देताना वेळ द्या. स्वतःला एक मिस्ट्री बनवा. जर समोरचा तुमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करतो तर लगेच उत्तर देऊ नका. त्याला असं वाटायला हवं की आता तो स्वतः तुमच्या आयुष्यात पहिल्या क्रमांकावर नाही. जेव्हा तुम्ही त्याला थोडं वेट करायला लावाल तेव्हा तो तुमच्या किमतीची खरी जाणीव करेल. आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा काय होईल, समोरच्याला तुमची तीव्र उणीव दिसायला लागेल, जाणवायला लागेल त्याला आणि तुम्हाला हलक्यात घेतलं होतं आणि मग तो स्वतःहून तुम्हाला पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. कारण त्याला भीती वाटेल की कुठे मी त्याला कायमचं गमावलं तर नाही. आता खरा प्रश्न असा आहे की जेव्हा समोरची व्यक्ती स्वतःहून तुम्हाला परत मिळवू पाहिल तेव्हा तुम्ही तिला दुर्लक्ष करावं का, की काही असं करावं की तुमच्या प्रती आणखीन अधिक आदराने वागायला लागेल. तुम्हाला तो अंतिम मास्टर स्ट्रोक जाणून घ्यायचा का, जो समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बदलायला भाग पाडेल. तर 7वा मार्ग आहे स्वतःला सुधारून स्वतःची किंमत वाढवा. जर तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल तर स्वतःला इतकं उत्कृष्ट बनवा की लोकांना तुम्हाला गमावण्याची भीती वाटावी लागेल. जर कोणी तुमचं महत्त्व समजतच नसेल तर त्याला जागं करण्याची सर्वात चांगला मार्ग म्हणजे स्वतःचं वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगती करणे. समोरची व्यक्ती तुमचा आदर करायला भाग पडेल, कारण हे सत्य आहे. जर त्या लोकांचीच कदर करते, जग त्याच लोकांची कदर करते जे स्वतःची कदर करणं जाणतात. कसं वाढवाल स्वतःची किंमत? स्वतःवर इन्व्हेस्ट करा. स्वतःची पर्सनॅलिटी, करिअर, स्किल यामध्ये जितकं जास्त मेहनतीने गुंतवणूक कराल तितकंच तुमचं मूल्य वाढेल. ज्या दिवशी समोरच्याला दिसेल की तुम्ही इंटेलिजंट, ग्रो करणारे, फोकस्ड व्यक्ती आहात त्या दिवसापासून तो तुम्हाला गृहीत धरणं बंद करेल. स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करा. हे लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो तेव्हा तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व आणि एनर्जी बदलते. एक फिट, नीटनेटका, आत्मविश्वासू व्यक्ती नेहमीच इतरांचं लक्ष वेधून घेत असतो. त्यामुळे फिटनेस, स्टाईल्स आणि बॉडी लँग्वेज यावर काम करा. सोशल सर्कल आणि नेटवर्क तयार करा. एकटा व्यक्ती लोकांच्या नजरेत कमी पडतो, पण ज्याचं नेटवर्क स्ट्रॉंग असतं त्याची किंमत एक वेगळ्या स्तरावर असते. आणि म्हणूनच तुमचं सोशल लाईफ सुधारा. चांगल्या लोकांमध्ये राहा, नवीन मित्र बनवा आणि असं नेटवर्क उभं करा जे पाहून इतरांना तुमचं व्हॅल्यू आपोआप समजेल. नवीन स्किल्स शिका. नवीन काही शिकणं हे नेहमीच तुमचं महत्त्व वाढवतं. मग ते कम्युनिकेशन असो किंवा कम्युनिकेशन स्किल असो, फायनान्शियल नॉलेज असो किंवा क्रिएटिव्हिटी टॅलेंट. जेव्हा लोक बघतील की तुम्ही निरंतर स्वतःला सुधारणा चालू ठेवत आहात तेव्हा ते तुम्हाला
हलक्यात घेणं थांबवतील. खुश राहणं शिका, पण ही खुशी कोणावरही अवलंबून ठेवू नका. जो व्यक्ती स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवतो त्याला नेहमी कमजोर समजलं जातं. स्वतःच्या बरोबर राहून खुश राहणं शिका. तुमचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगा. जेव्हा समोरचा बघेल की तुम्हाला त्याची गरज नाही, उलट तुम्ही तुमच्या स्वतःच्या दुनियेत समाधानी आहात, तेव्हा त्याला जाणवेल मी याच्या आयुष्यात नसल्यामुळे काहीतरी अधुरं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं कराल तेव्हा काय होईल माहिती आहे? समोरचा तुम्हाला हलक्यात घेणे बंद करेल. तो पुन्हा तुमच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करेल आणि त्यांच्या डोळ्यातलं तुमचं किंमत वाढलेली तुमच्या लक्षात येईल. तर धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.